नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर रोहित व्हिडिओग्राफर आहेत. आपल्या सर्वांना गणेशोत्सव आणि विसर्जन झाल्यानंतर थोडी शांतता लाभली असेल, त्याबद्दल आपल्याला असं वाटत असेल की आपण किती नशीबवान आहोत की शांतता आपल्याला मिळालेली आहे. आणि ते अगदी बरोबर आहे, कारण आपला शेजारी देश नेपाळ, तिथे सगळ्या प्रकारच्या शिस्तीचं आणि शांततेचंच विसर्जन तिथल्या तरुण मुलांनी केलेलं आहे. तिथली तरुण मुलं जास्ती करून मुलं दिसली त्या व्हिडिओजमध्ये. त्यांनी नेपाळमध्ये प्रचंड गोंधळ माजवलेला आहे, म्हणजे दंगलच सुरू केलेली आहे. आणि कारण इतकं क्षुल्लक आहे की आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटेल काय नेमकं होतं आहे. नेपाळी सरकारने समाज माध्यमं म्हणजे सोशल मीडिया त्या कंपन्यांना 4 तारखेला, म्हणजे 4 दिवसापूर्वी, आज 8 तारीख आहे, 4 तारखेला सांगितलं होतं की तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करा, तुमच्या धंद्याचं आमच्या देशात रजिस्ट्रेशन करा आणि त्या रजिस्ट्रेशननंतर तुम्हाला किती इथनं सबस्क्रायबर मिळाले, किती पैसे मिळाले, त्याचा हिशोब सादर करा. पुढे मागे त्याच्यावरती टॅक्स लावण्याचा त्यांचा विचार असावा किंवा कोण हे वापरतं त्याची थोडी माहिती पण घेण्याचा त्यांचा विचार असावा. परंतु कुठल्याही कंपनीने अजिबात त्यांच्याकडे ही माहिती पुरवली नाही. फक्त टिकटॉकनी पुरवली, आणखीन एका छोट्याशा कुठल्या तरी चॅनलनी पुरवली. बाकी फेसबुक, व्हॉट्सॲप, नंतर तुमचे इंस्टाग्राम यांच्यातल्या कुठल्यांनीही ही माहिती पुरवली नाही. ट्विटर, ज्यांना आता एक्स म्हणतात. आणि मग असं आहे ना की तुम्ही सरकारने दिलेल्या हुकमाचं जर पालन त्यांच्या देशात केलं नाही तर ते त्याच्यावरती कारवाई करू शकतात. आणि ती कार्यवाही काय झाली तर नेपाळचे जे इन्फॉर्मेशन मिनिस्टर आहेत त्यांचं नाव आहे पृथ्वी सुभा गुरुङ. त्या गुरुङ यांनी एक जाहीरनामा काढला की तुम्ही 8 तारखेपर्यंत ही आम्हाला पुरवलं नाही, तत्सम आम्ही तुमचं रजिस्ट्रेशन रद्द करतो आणि तुमचा ॲक्सेस थांबवतो. म्हणजे काय, नागरिकांना आता व्हॉट्सॲप करता येणार नाही, इंस्टाग्राम करता येणार नाही, ट्विटर करता येणार नाही, अशा एकूण 26 ॲप्लिकेशन त्यांनी यूट्यूब करता येणार नाही, बॅन करून टाकल्या. आता याचा इफेक्ट असा झाला, एखाद्याला जर तुम्ही एखादं व्यसन लागलेलं असलं आणि ते व्यसन एका क्षणात जर तुम्ही थांबवलं, समजा कोणाला दारूचं व्यसन आहे आणि सांगितलं की उद्यापासून या देशात दारूबंदी आहे, तुम्हाला आम्ही दारू पिऊ देणार नाही, तर ही व्यसनं माणसं काय करतात, ही मग चोरी छुपे दारू आणायला बघतात. किंवा आता इथे काय झालं की इथे चोरी छुपे इंटरनेट ॲक्सेस करण्याची शक्यताच नव्हती, कारण सरकारने, नेपाळ टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटनी या सगळ्या कंपन्यांचा ॲक्सेसच बंद केला. ॲक्सेस बंद झाल्यानंतर युजर जे असतात तुमच्या आमच्यासारखे, त्यांना आपलं लॉग इन करता येईना. लॉग इन करता आलं नाही तर ते भडकले आणि भडकल्यानंतर त्यांनी देशभर दंगे सुरू केले. आणि मुख्य म्हणजे नेपाळमध्ये काठमांडू हे सर्वात मोठं शहर आहे, राजधानीचं शहर आहे, तर तिथे त्यांनी इतके दंगे केले की ते पार्लमेंटच्या समोर गेले आणि पार्लमेंटचा दरवाजा फोडून आत शिरले. आणि मग पोलिसांनी त्यांच्यावरती गोळीबार केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या वगैरे वगैरे. आज तागायत, म्हणजे आजच हे दंगे सुरू झालेत. आत्तापर्यंत 19 लोक याच्यात मरण पावली आहेत, तरुण मुलं मुली. आणि 347 लोकांना जखमा झालेल्या आहेत, ते हॉस्पिटलमध्ये भरती आहेत. आणि हा नंबर वाढण्याची शक्यता आहे, कारण त्या जखमा झालेल्यांपैकी जे अत्यवस्था असतील त्यांना निश्चितपणे त्यांचं मरणसुद्धा येऊ शकतं. इंटरनेट आम्हाला दिलं नाही म्हणून या टोकाला माणसं जातात का हो? काही माणसं जातील, पण ज्या प्रकारेचे गुंड त्या रस्त्यावरती फिरत होते आणि जो धुमाकूळ घालत होते तो पाहता हे दंगे नैसर्गिकरित्या आलेले नाही, हे स्पष्ट दिसत होतं. नेपाळचे सध्याचे प्रधानमंत्री KP शर्मा ओली हे भारत मित्र समजले जातात. ही जी सगळी योजना चाललेली आहे ही एक्झॅक्टली बांगलादेशमध्ये जसं झालं तसं चाललेलं आहे. बांगलादेशमध्ये सुद्धा आपण पाहिलं, विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आणि विद्यार्थी आंदोलनामध्ये गुंडपुंड शिरले आणि त्या आंदोलनाचा ताबा घेतला आणि बांगलादेशमध्ये त्यांची जी पंतप्रधान शेख हसीना वाजेद आहे त्या पुन्हा भारत मित्र होत्या, त्यांना पळून जायला लागलं. नेपाळची परिस्थिती थोडीशी अशीच होती. याचा अर्थ भारत विरोधी शक्तींनी हा सगळा उद्योग चालवलेला आहे. आता या ज्या सगळ्या मोठ्या मोठ्या अमेरिकन कंपन्या आहेत, नुसतं अमेरिकन नाही याच्यात WeChat ही चीनची सुद्धा कंपनी आहे. चीनमध्ये व्हॉट्सॲपला बंदी आहे, कारण चीनी सरकारला जाणून घ्यायचं असतं की आपल्या इथले लोक काय विचार करतात, त्यांना सेन्सॉर करायचं असतं. म्हणून त्यांनी WeChat नावाचा, WeChat नावाचा स्वतःचा व्हॉट्सॲपसारखा प्रोग्राम सुरू केला आहे आणि तो तिथे चालतो. तर WeChatला सुद्धा इथे नेपाळमध्ये बंदी घातलेली आहे. आणि त्याच्यावरती सगळे जे समाज माध्यमातले लोक बाहेरचे काय तुटून पडलेत की ही सगळी अभिव्यक्त स्वातंत्र्याची गळेचेपी आहे.
अरे ज्या WeChatची गळेचेपी, ज्या WeChatची निर्मितीच मुळी व्हॉट्सॲपची गळेचेपी करून झालेली आहे चीनमध्ये, त्यांनीसुद्धा असा कांगावा करावा, याच्यावरूनच लक्षात येतं की या सगळ्या लोकांना त्या देशामध्ये अस्थिरता माजवायची आहे. अस्थिरता माजवली की KP शर्मा ओली हे जे भारत मित्र आहेत त्यांना हाकलता येईल. कदाचित शेख हसीना वाजेद यांच्यासारखे ते सुद्धा नेपाळमधनं पळून भारतात येतील किंवा आणि कुठेतरी जातील. आणि मग त्यांना जो मनुष्य किंवा जी स्त्री राज्यावरती याविषयी वाटते, मुख्य म्हणजे KP शर्मा ओली यांचे जे विरोधी आहेत दाहाल, पुष्पकुमार दाहाल किंवा त्यांना प्रचंड असं म्हणण्यात येतं, ते प्रचंड आता त्यांनी लगेच वादात उडी घेतली आहे आणि सांगितलं की सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळेचेपी करणं योग्य नाही. हे कोण बोलतोय? कम्युनिस्ट पार्टीचा लीडर, नेपाळच्या कम्युनिस्ट पार्टीचा लीडर. जगातल्या सर्व एकूण एक कम्युनिस्ट पार्टीची सरकार जिथे जिथे आली तिथे तिथे त्यांनी कडक सेन्सॉर लावले. त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबूनच टाकला. म्हणजे नुसतं अभिव्यक्ती स्वातंत्र्य कमी केलं असं नाही, गळा दाबूनच टाकला. आणि ते इथे नेपाळमध्ये मात्र सांगतायत की सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्याला रक्षण करावं, अशी बडबड करायला त्यांनी सुरुवात केली. कारण सगळ्यांनाच आपल्या तव्यावर पोळी भाजून घ्यायची आहे. बरं होतं कसं की हे गुंड जे असतात ते तरुण असतात, त्यांना पैसे मिळालेले असतात आणि त्यांनी एकूण दंगा करायला सुरुवात केली की तुमच्या आमच्यासारखी सामान्य माणसं त्या दंग्याच्या मध्ये पडत नाहीत. आणि समाज माध्यमं आणि मीडिया तर काय आपल्यालाच आहे. मीडियानी अशा दंग्यांचे चित्रण करायचं आणि असं सांगायचं की अख्ख्या नेपाळभरच्या लोकांना ह्याचा त्रास व्हायला लागला आहे आणि नेपाळभरच्या लोकांचं हे आंदोलन आहे. जितक्या लवकर सरकार हे सगळं त्यांना पुन्हा बहाल करेल, सगळी समाज माध्यमं पुन्हा सुरू करेल, तितक्या लवकर हे आंदोलन थांबेल. नेपाळ सरकारने समाज माध्यमं बॅन केली. त्याचं मुख्य कारण हे होतं की समाज माध्यमांवरती सरकार विरोधी प्रचार आणि खोट्या नाट्या बातम्या आणि नॅरेटिव्ह सेटिंग म्हणजे विमर्श नवीन नवीन रचण्याचे कार्यक्रम सुरू होते आणि ते सुरू होऊ नयेत किंवा ते चालू नयेत किंवा ते जे ते कार्यक्रम चालवतात त्यांची नावं कळावीत म्हणून हा सगळा नेपाळ सरकारने खेळ केला. परंतु त्याच वेळेला नेपाळ सरकार विसरलं की अमेरिका, जॉर्ज सोरोस आणि हे सगळे जे लोक आहेत त्यांना तुमच्यासारख्या गरीब देशात दंगल माजवणं अतिशय सोपं असतं. काही एक पैसे तोंडावर फेकले की लोक दंगल करायला तयार होतात. 500 रुपये दिले की लोक मोर्चात यायला तयार होतात. 1000 रुपये दिले की दगड मारायला तयार होतात. 2000 रुपये दिले की पोलिसांच्या अंगावरती धावून जायला सुद्धा तयार होतील. आणि याच्यात जे काही लोक मेलेत ना, ती मेलेली माणसं सहसा निरपराध असतात. कारण त्यांना हे जे दंगा करणारे असतात त्यांना बरोबर माहिती असतं की कुठनं पोलीस गोळी मारणार आहेत आणि त्याच्यासमोर ते अजिबात जात नाहीत. निरपराध कोणीतरी त्यांच्या मोर्चातले मोर्चेकरी मरून पडतात. मग त्याचं पुढं भांडवल करता येतं की यांनी काय केलं, यांनी नुसतं सांगितलं मला व्हॉट्सअप वापरू द्या आणि म्हणून तुम्ही त्याला गोळीच घातली. जणू काही पोलिसांनी नेम धरून त्यांना गोळी घातली आहे. आता तुम्ही जर पार्लमेंटची दारं फोडून पार्लमेंटमध्ये शिरायला लागलात तर निश्चितपणे असं होईल ना की त्यांना गोळ्या घातल्याच जातील. गोळ्या घातल्या म्हणजे आधी अश्रूधूर फोडला असेल, लाठीचार्ज केला असेल, सगळं प्रॉपर केलं असेल. अर्थात लगेच पोलीस चीफ तिथला जो आहे त्याच्या विरुद्ध तक्रारी सुरूच झालेल्या आहेत. तर आता असं दिसतंय या सगळ्यावरनं की भारताच्या बाजूच्या पंतप्रधानांना तिथनं हाकलून लावायचं. बांगलादेशप्रमाणेच चीन धार्जिणं किंवा अमेरिका धार्जिणं सैन्य सरकार तिथे स्थापन करायचं. या कारवाया जॉर्ज सोरोस आणि अमेरिकेचे जे डीप स्टेटचे लोक आहेत त्यांच्या सुरू झालेल्या आहेत. त्यांनी आता नेपाळचं त्याच्यामध्ये बळी घ्यायचा ठरवलं आहे. नेपाळ देश याच्यामध्ये फार धूर निघेल. या प्रकारच्या आंदोलनानंतर नेपाळमध्ये कोणी गुंतवणूक करायला जाणार नाही, टुरिंग करायला जाणार नाही. नेपाळमध्ये सगळे जगतात या टुरिझमवरच्या झालेल्या इन्कमवरती. त्यांच्याकडे पैसे अतिशय कमी आहेत. हा अतिशय गरीब देश आहे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि गंमत म्हणजे 90% नेपाळी लोक इंटरनेट वापरतात. त्याच्यातला एक मोठा टक्का कोणाचा आहे माहिती आहे का? गरिबी असल्यामुळे असंख्य नेपाळी लोक बाहेर नोकरीला जातात, भारतात गुरखा म्हणून काम करतात, इतर ठिकाणी जातात. नेपाळी सैन्याच्या काही डिव्हिजन्स इंग्लंडच्या सैन्यात सुद्धा आहेत. कारण इंग्लंडना गुरख्या लोकांची इमानदारीची इतकी खात्री होती की त्यांनी काही डिव्हिजन्स अजूनही तिथे ठेवल्यात. माझ्या ओळखीचा एक डेव्हिड फॉक्स नावाचा मॅनेजर होता. तो पूर्वी नेपाळमध्ये तो सैन्यात होता, ब्रिटिश सैन्यामध्ये. त्यांनी नेपाळमध्ये तेव्हा रिक्रुटमेंट केलेली आहे की गुरख्यांना रिक्रूट करण्याची त्यांनी योजना केली होती. आणि गुरखे चांगला पगार, पाऊंडमध्ये पगार आणि इंग्लंडमध्ये राहायला मिळतं, युरोपात राहायला मिळतं म्हणून त्या आर्मीमध्ये जॉईन करायचे. हा प्रकार अनेक वर्ष चालू आहे. म्हणजे नेपाळ सगळ्या जगाला भाडोत्री सैनिक आणि इमानदार आणि काटक आणि एफिशियंट सैनिक पुरवतो हे सगळ्यांना माहिती आहे. तर हे सगळं चाललं होतं. तर हे जे तिकडे काम करतात ते आपला पगार घरी पाठवतात. नेपाळच्या GDP म्हणजे ठोकर राष्ट्रीय उत्पन्नात 33% उत्पन्न या पगाराचं आहे. या लोकांचे पगार येतात आणि यांना आपल्या कुटुंबाशी संबंध साधायचा असला, संपर्क करायचा असला तर फोन फार महाग पडतो ना.
व्हॉट्सअप कॉल फुकट असतो, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे ही गोष्ट. त्यामुळे ते पण व्हॉट्सअप वापरतात, ते पण WeChat वापरतील, ते पण तऱ्हेतऱ्हेचे प्रोग्राम वापरतील. आणि त्यांनाही सुद्धा बंद केलेलं आहे. उद्या त्यांच्या फॅमिलीवरती काही जर अटॅक झाला तर त्यांना तिकडे कळणार सुद्धा नाही, कारण फोन वापरता येत नाही. आणि हे स्वस्त जे आहे वापरण्याचं कम्युनिकेशनचं साधन ते बंद करायला लावलेलं आहे. त्यामुळे सरकारच्या विरुद्ध पण बरेच पॉईंट्स आहेत. परंतु जर राष्ट्रीय सुरक्षेला धक्का पोचत असला तर सरकार या प्रकारचे निर्णय घेऊ शकतं. आणि त्यांनी तसा निर्णय घेतला आहे. तो घेतल्यानंतर बघा, सगळ्या नेपाळमध्ये आग लावायची तयारी या सगळ्या लोकांची आहे. आपण याच्यापासून 2-3 धडे घेतले पाहिजेत. एक म्हणजे अशा आगी आपल्या देशात लागणार नाही, त्याकरता आपली गुप्तहेर यंत्रणा अतिशय सुदृढ हवी. आधीच या प्रकारच्या कटाचा सुगावा लागला असता तर नेपाळमध्ये त्यांनी ज्या इंटरनेट कंपन्या आहेत त्यांना सांगितलं असतं की तुम्ही काठमांडूतनं हलून दुसरीकडे जा, तुमचं चालू ठेवा, पण अंडर मॉनिटर चालू ठेवा. कित्येक गोष्टी करता येतात हो. पण तसं काही न करता नेपाळी सरकारने सांगितलं तुम्ही बंद करा. त्यांनी बंद केल्यानंतर त्यांचे जे चेलेच्या पाटे होते जे या सर्व्हिसेस वापरतात त्यांनी जाऊन तिथे जाळपोळीला सुरुवात केली आहे. आणि अगदी व्यवस्थित त्याचे तुम्ही जर पाहिले व्हिडिओ तर त्याच्यामध्ये दिसेल की व्यवस्थित जाळपोळच करतात. ते नष्ट करायचं सगळं, लोकांना धाडकी भरवायची. म्हणजे सामान्य लोक रस्त्यावर येत नाहीत, मग रस्त्यावर कोणी गुंडपुंडच असतात. त्यामुळे लगेच परदेशचे जर्नलिस्ट सांगतात की सगळा नेपाळ याच्यात सहभागी आहे. अशी बातमी आत्ता की 14% फक्त नेपाळचे लोक याच्यात सहभागी आहेत, बाकीच्या लोकांना हे पसंतच नाही आहे. आता याचा निर्णय काय होईल किंवा पुढे कसं होणार आहे ते आपल्याला बघायला लागेल. कुणीतरी शहाण्या माणसांनी नेपाळमध्ये आता सरकारमध्ये येऊन या लोकांच्याशी वाटाघाटी तरी करायला पाहिजे, समजवायला पाहिजे. आणि त्यांचे जे त्यांच्याकडे जो डेटा आहे तो डेटा नेपाळ सरकारची प्रॉपर्टी आहे, तो या कुठल्या तरी साईटवरती जाता कामा नये याकरता अगदी स्ट्रिक्ट डेटा प्रिव्हेन्शन लॉज नेपाळनी राबवायला पाहिजेत. ते राबवतील का ते पॉप्युलिस्ट प्रेशर खाली झुकतील, समाज म्हणतोय तसंच करायचं म्हणून सगळ्यांना सगळं करायची परमिशन देतील. म्हणजे इव्हन पोर्न जे असतं व्हिडिओवरती ते सुद्धा लहान मुलांच्या हातात सुद्धा जाऊ शकेल, इतकं वाईट असतं. कारण पासवर्ड वगैरे म्हणजे जोकच असतो, कोणी पासवर्ड सिरियसली घेतच नाही. अशा प्रकारे जर तुम्ही पाहिलं तर नेपाळ हा अराजकतेकडे चाललेला आहे. आणि या सगळ्या जॉर्ज सोरोस आणि डीप स्टेटचं हेच आहे की सगळीकडे अराजक माजवायचं. आणि मग ते अराजक थांबवायला येतो म्हणून अमेरिका आपलं सैन्य आणतं. अमेरिकेचे पांढरे पाय ज्या ज्या देशाला लागलेत त्या त्या देशात त्यांनी अराजकच माजवलेलं आहे. इस्रायल नाही, इराकमध्ये सध्या काय चाललेलं आहे, पाकिस्तानची काय अवस्था केली, अफगाणिस्तानची काय अवस्था केली, आपण सगळं बघतोय. परंतु आता पुढचा डाव हा नेपाळचे लोक कसे खेळत आहेत ते बघणं फार मनोरंजक आणि आश्वासक ठरेल जर त्यांनी भारतीय लोकांनी सांगितल्याप्रमाणे काही मेजर्स घेतली आणि हा सगळा डेटा अडवून ठेवला, हा डेटा तिथे येऊ दिला नाही. आणि त्यानंतर काही मार्गाने जर यांना परत व्हॉट्सॲप वगैरे सुरू करता आलं तर आपण बघत राहू. तोपर्यंत नेपाळमधली परिस्थिती अतिशय गंभीर आहे. आणि इतक्या गंभीर परिस्थिती असलेला देश आपला उत्तरेकरता शेजारी आहे हे फारसं पटत नाही. तो गरीब देश तर आहेच, ते मला माहिती आहे पहिलेपासून. मी स्वतः नेपाळमध्ये जवळजवळ 3 आठवडे ते 6 आठवडे राहिलो होतो वेगळ्या वेगळ्या कामाने. मला साधारण त्या लोकांची कल्पना आहे. अतिशय इमानी लोक असतात, सॉफ्ट बोलतात, आरडाओरडा करत नाहीत आणि सगळं व्यवस्थित वागतात. आता त्यांना या सोशल मीडियाचं व्यसन लागलं आहे, ते दुरुस्त करण्याकरता काय करता येईल त्याच्याकरता मात्र आपल्याला शोधायला लागेल. कदाचित तो उपायसुद्धा सोशल मीडियातच असेल, कुणी सांगावं. तर ही बातमी आपल्यापर्यंत पोचवायची होती. आणि आज नेपाळचं घर जळतंय, उद्या आपलं जळणार नाही ह्याची काही खात्री नाही. त्यामुळे सावध ऐका पुढच्या हाका. उद्या काय होईल ते सांगता येत नाही, पण आपण तयारीत असणं अतिशय आवश्यक आहे. घरामध्ये 1 किंवा 2 तरी निळी फुलं कायम ठेवा, कारण हा गॅस जो असतो तो गॅस डेसिपेट व्हायला त्या फुलांचा उपयोग होतो. तर बघूया आता पुढे काय घडतं ते. पुढे काही जर घडलं तर मी त्याच्या बातम्या आपल्यापर्यंत आणणारच आहात. सध्या तरी मला इथनं रजा द्यावी. आणि कॅमेरामन रोहित आणि हिंदुस्तान पोस्टचा इतर कर्मचारी वर्ग त्यांचा मी आभारी आहे, कारण अतिशय चांगल्या तऱ्हेने ही माहिती आपण सगळीकडे पोचवत आहात. तसंच चालू राहावं ही शुभेच्छा व्यक्त करून मी माझा हा व्हिडिओ थांबवतो. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण त्याला आपल्या मित्रपरिवाराबरोबर पाठवा, त्यांच्याकडे पाठवा. त्यांनाही ह्या व्हिडिओ बघण्याची साधनं उत्पन्न करून द्या. आणि आपल्या कमेंट्स आणि आपले लाईक्स हे आमचं जीवन आहे, ते जरूर पाठवत राहा. व्हिडिओ बघितल्याबद्दल नमस्कार आणि धन्यवाद.